हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बनवणार आहे तुम्हाला दिसतंय आणि ते खूप टेस्टी दिसतंय. तर चला आज बनवायची आपल्याला मस्त रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली आणि छान क्रिस्पी पण राहील. ह्या हिशोबाने आपण छान असं त्याला मी एक छोट्या छोट्या टिप्समध्ये तुमच्याशी शेअर करते रेसिपी आणि खूप टेस्टी झालेली. तर पाहू शकताय फ्रीजमध्ये ठेवायला जे डब्बे घेतले होते मी त्याचा मी असा पण वापर करू शकते आणि तुम्ही पण करू शकता. मला खूप खूप सोपं गेलं आहे आज ही रेसिपी बनवायला, कारण वेळ भेटला तेव्हाच मी दुपारी मस्त हे कांदा, शिमला मिरची, कांद्याची पात, पनीर सगळं ह्या कंटेनरमध्ये छान कट करून ठेवलं होतं, स्वच्छ धुवून वगैरे मस्त. आणि त्याच्यामुळे मला खूप सोपं गेलं संध्याकाळी रेसिपी बनवायला. तर तुम्हाला पण पनीर चिली बनवायला सुरुवातीपासून आपण जर प्रयत्न करायचं म्हटलं सगळं चिरण्यापासून तर खूप वेळ जातो आणि त्याच्यासाठी हा खूप सोपा पर्याय झाला आहे माझ्यासाठी आणि मी त्याचा पुरेपूर वापर करून घेतला आहे. तर पाहू शकताय मस्त पनीर मी छान उभ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे, कारण पहिलं मी एकदा केलं होतं पनीर चिली, ते मी छान चौकोनी तुकडे करून केलेलं. पण आता मध्येच रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि त्यावेळेस पनीर चिल्ली खाल्लं तर तिथले असे पीस होते हे पनीरचे आणि ते तक्षणी अंशुलला खूप आवडलेले. त्यांना असं वाटलं की ते सुरुवातीला वेगळंच आहे काही नाही का, छान असं लांब लांब तुकडे दिसत आहेत. तर म्हटलं आपण पण घरी असंच बनवूया. आणि ह्या कंटेनरचा फायदा मला हा पण झाला, मी आता पनीर आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरती आणायला फ्रीजमधून काढून ठेवायला लागतं आणि त्यातलं पाणी वगैरे सगळं नितळायला पाहिजे. तर पाहू शकता डब्यामध्ये खाली जाळी आहे, मस्त त्यातलं पाणी सगळं खाली बसलेलं जाऊन आणि मस्त पनीर सुक्के सुक्के झाले होते. तर पहिलं तर मी सगळे पनीर आता एका बाऊलमध्ये काढून घेतलेत मोठ्या. त्याच्यामध्ये आपण काळी मिरी पावडर घालणार आहे, म्हणजे ह्याला थोडक्यात मॅरिनेट करून घेतल्यासारखं घ्यायचं आहे थोडंसं. आणि काळी मिरी घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ पण मी घालून घेतलेलं आहे. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये घालूया लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची म्हटलं तरी चालेल. तर मिरची पावडर घालून घेते आणि नंतर ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉर घालून घेणार आहे. तर 2 चमचे घालते. अर्धा किलोच्या आसपास पनीर होतं, म्हणजे थोडंसं जास्तच असेल अर्धा किलोपेक्षा. तर 2-3 चमचे मस्त कॉर्नफ्लॉर घालून घेतलं आहे आणि हे हाताने वगैरे मिक्स नाही करायचं आहे, मस्त असं टॉस केल्यासारखं त्याला उचलूनच सगळीकडे लागेल. चटणी म्हणजे लाल मिरची पावडर, मीठ आणि काळी मिरी पावडर, त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉर सगळ्या पनीरच्या तुकड्यांना लागेल ह्याची काळजी घ्यायची आहे. आणि त्याच पद्धतीने ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकताय मस्त असं उचलूनच मी त्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे ते. तर आता ह्याला जास्त आपटण्यात काही मजा नाही आहे, कारण ह्याला आता चिकटून बसला आहे बाकीचा मसाला, तो काही निघत नाही आहे. तर झालं आहे आता हे सगळं. आणि त्याच्यानंतर मी आता तेल तापायला ठेवलेलं आहे. तर तेल तापलं की आपल्याला हे फ्राय करून घ्यायच्यात. ह्याचं काही पाणी वगैरे लावायचं नाही आहे, कुठली पेस्ट वापरायची नाही आता, म्हणजे मैदा आणि कॉर्नफ्लॉरची वगैरे. तर असंच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. आता तेल तापेपर्यंत हे पण छान मुरतं आहे आता, म्हणजे कॉर्नफ्लॉर वगैरे छान चिकटून बसते पनीरला. आता हे तापलं आहे का कसं बघायचं, तर छान एक पनीरचा छोटासा तुकडा घेऊन तेलमध्ये टाकायचा, तो आपोआप वरती आला, कढईला नाही चिकटला तर समजायचं आता पनीर टाकल्यानंतर ते पण आपलं चिकटणार नाही आहेत मोठे तुकडे. आणि मग व्यवस्थित ते आपलं तेल तापलेलं आहे, त्या हिशोबाने आपण आता ते पनीर तळून घ्यायचं. पाहू शकताय तुकडा लगेच थोडंसं त्याला टच केलं की तो वरती आलेला आहे, म्हणजे कढईला पनीर चिकटणार नाही आहे. बऱ्याच वेळा असं होतं, आपल्याकडे बऱ्याच जणांकडे नॉनस्टिक कढई नसते आणि आपलं हे कढईमध्ये पनीर फ्राय करायला गेलं किंवा तळायला गेलं की ते चिकटून राहतं. तर तेल तापलं की नाही बघायचं, हा सोपा पर्याय, सोपी टिप आहे. तर आपण ही यूज करू शकतो. आणि पाहू शकताय मी तेल तापलं आहे, त्याच्यानंतर आता मस्त पनीर सगळं फ्राय करून घेते. आणि हे इतकं क्रिस्पी होतं आणि ह्याला आपण पाणी वगैरे लावलेलं नसतं, त्याच्यामध्ये मऊ पण पडत नाही पाणी लावलेलं नसल्यामुळे. सुक्का आपण कॉर्नफ्लॉर फक्त लावलेलं आहे त्याला आणि ते मस्त एकदम क्रिस्पी राहतं ज्यावेळेस आपण
ओनियन आणि कॅप्सिकम वगैरे सगळं आपण म्हणजे शिमला मिरची आणि कांदा वगैरे आपण जेव्हा मिक्स करून फ्राय करून घेतो त्याच्यामध्ये हे टाकतो त्यावेळी हे थोडंसं क्रिस्पीनेस राहतो ह्याला. त्याच्यामुळे पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स न करता हे असंच कोरडं लावायचं आहे आणि मग फ्राय करून घ्यायचं आहे. मी लास्ट टाईम केलं होतं. आता मी हे तुम्हाला ह्याच्यासाठी सांगते, मी लास्ट टाईम जेव्हा पनीर चिली बनवली होती त्यावेळी मी काही व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते. पण मला एकच प्रश्न पडला होता की पनीर चिली जेव्हा मी बनवली तेव्हा हे पनीर असं एकदम काय म्हणतात त्याला, सादळल्यासारखं का झालं आहे, म्हणजे असं क्रिस्पी नव्हतं झालं ते वरून आणि भजी कसे मऊ मऊ पडतात तसं झालेलं ते. तर आत्ता मला हे जाणवलं आहे की आपण ह्याला कॉर्नफ्लॉवर मिक्स करून न लावता त्याच्यामध्ये डुबवून हे न तळता असंच कोरडं कॉर्नफ्लॉवर लावूनच तळू शकतो आणि त्याच्यानंतर ते मस्त कडक कडक राहणार आहे. तर चला आता सगळं मी पनीर मस्त छान फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर पुढची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. मुलं खूप एक्सायटेड होती आणि आज भरपूर पनीर चिली बनवलेली, त्यामुळे संध्याकाळच्या जेवणामध्ये तेच होतं आणि आवडतं पण सगळ्यांना. तक्षला तर भरपूर आवडतं ते आणि अंशुलनी पण आज खूपच खाल्लं की त्याला, म्हणजे मला वाटत होतं मी त्यात सॉसेस वगैरे घातलेत बरेच आणि तिखट लागते की काय त्याला, पण असं काही नाही झालं. पनीर आवडतं तर तो कसं पण खाऊ शकतो. आणि मी हे फ्राय केलं ना तिखट आणि लाल मिर्च पावडर वगैरे लावून जेव्हा हे फ्राय केलं त्याच वेळी त्याने ते उचलायला सुरुवात केली की खूप टेस्टी लागतं आहे म्हणून. खूप छान लागत होतं ते, वरून असं क्रिस्पी क्रिस्पी आणि आतून मस्त पनीर, ते तर फेवरेट आहेच आपलं. पाहू शकता ह्या असा कलर येईपर्यंत फ्राय करायचं त्याला. आणि मस्त सगळे पनीर फ्राय करून झाल्यानंतर मी इकडे कढई तापायला ठेवलेली आहे, जे की आपल्याला आता कांदा आणि शिमला मिरची वगैरे हे करून घ्यायचं आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी पनीर तळलेलंच तेल वापरते मी, कारण ह्या तेलामध्ये डबल काही तळता येत नाही आता. तर मग आपण तेच तेल ह्याच्यासाठी वापरूया. आणि अद्रक छान बारीक चिरून ठेवलेलं आहे. इथे लसूण पण घालायचं आहे, पण आम्हाला जास्त म्हणजे पोरं खात नाही लसूण, त्याच्यामुळे मी आता इथं घातलेलं नाही आहे, फक्त अद्रकच घातलं आहे. तर भरपूर अद्रक लसूण घालून घ्यायचे आणि ते फ्राय झालं की मग एक दोन हिरवी मिरची बारीक कट करून घालायची आहे. तर ती पण मी आता फ्राय करून घेते. त्याच्यानंतर जो आपण कांद्याची पात चिरून ठेवलेली ना, ती थोडीशी घालून घ्यायची आहे आणि थोडी मी नंतर घालायला ठेवली आहे. तर ते पण थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला मस्त आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या फोडींमध्ये आणि असा सुट्टा सुट्टा करून ठेवला आहे, तर तो आता तेलामध्ये घालायचा आहे. आणि गॅस थोडासा हाय ठेवायचा, फास्ट परतून घ्यायचं हे सगळं, जास्त शिजलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर कांदा थोडासा परतून घेतला की त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालून घ्यायची आहे. ती पण थोडीशी फ्राय झाली की सॉस मी काढून ठेवलेत, ते पण दाखवते तुम्हाला कुठले कुठले सॉस घातलेत त्याच्यामध्ये. तर मस्त थोडी शिमला मिरची परतून घ्यायची आहे, कांदा परतला तसंच एक 2 मिनटं. आणि त्याच्यानंतर आता हा सोया सॉस आणि रेड चिली सॉस, तर हे 2 सॉस घातल्यानंतर सोया सॉस वगैरे थोडंसं असं खट्टा खट्टा असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं केचप घालायचं आहे किंवा थोडीशी साखर घालायची आहे. तर मी केचप घालून घेईल, माझ्याकडं केचप होतं त्याच्यामुळे मग तो खट्टा मिठा असं टेस्ट बॅलन्स होऊन जाते. तर थोडंसं मी आता केचप पण घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे सगळं आपल्याला प्रोसेस फुल गॅसवरती करायची आहे, अजिबात गॅस कमी ठेवून हे मिक्स नाही करायचं आहे, कारण मग ते खूप असं मऊ मऊ पडतं आणि असं थोडंसं हे राहत नाही, त्याला क्रिस्पी राहत नाही ते भाज्या पण त्याच्यामुळे. तर केचप थोडं कमी असल्यामुळे मला वाटलं की थोडंसं टेस्ट वेगळी होईल की काय, म्हणून मी थोडीशी साखर पण त्याच्यामध्ये घालून घेतली आहे. आणि आता हे सगळं छान मिक्स होतं आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर मिक्स करून पाण्यामध्ये ते घालायचं आहे, जेणे की आपल्या ह्या सॉसला सगळ्या घट्टपणा असा दाटसरपणा येणार आहे. आणि मस्त पनीरला आणि ही कांदा शिमला मिरची वगैरे घातली त्याला तो सॉस आपल्याला खाताना पण मस्त लागेल थोडा घट्टपणा आल्यावरती. तर त्याच्यासाठी आता हे सगळं छान मिक्स करून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण काळी मिरी पावडर घालून घेतो आहे
आणि थोडंसं मीठ घालतो आहे चवीपुरतं. पनीरला पण लावलेलं आहे आपण मीठ, आणि सॉस वगैरे आहेत त्या अंदाजाने सगळं आता मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे. आणि हे छान मिक्स करून घेतलं, थोडंसं छान सॉस वगैरे एकजीव झाले की तळून घेतलेलं हे पनीर आहे ते सुट्टं सुट्टं करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता तुम्हाला मुलांचा आवाज येत असेल, आता मी हे व्हॉईसवर करते तरी पण त्यांचा आवाज येतो आहे, कारण खूप मस्ती चालू आहे. सुट्टीचे दिवस आहेत, काही बोलू शकत नाही आहे जास्त. तर चला, मी पनीर ह्यात सगळेच घातले होते, पण नंतर लक्षात आलं अंशुल खातो आहे की नाही माहीत नाही, सगळे सॉस वगैरे आता तिखट आहेतच, त्याच्यामुळे मी घातलेले परत 4-5 पीस त्याला काढून ठेवले की ह्यातलं नाही खाल्लं तर त्याच्यासोबत हे कोरडं कोरडं खाईल. थोडासा विचार करून करावं लागतं जेव्हा घरात तिखट न खाणारे एखादा मूल असतं. तर चला, आता हे सगळं छान मिक्स करून घेतलं की राहिलेली जी कांदापात आपण मगाशी ठेवली होती ना चिरून, ती सगळे घालून घ्यायची आहे. आणि आपलं पनीर चिली रेडी झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. मस्त मिक्स करून घेते अजून थोडंसं, आणि झालेलं आहे तयार, खायला घेऊ शकतो आहे आपण. तर चला, गॅस बंद करून घेते आणि मस्त सर्व करून घेते मुलांना आणि ह्यांना. तर किती छान, किती टेस्टी दिसतंय, पाहू शकताय. रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. लाईक करायला विसरू नका. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता गावाला जायचं तर तिकडचे ब्लॉग येतील आपले, आणि मुलांना सुट्टी असल्यामुळे होत नाही आहे. तर जसा वेळ भेटेल तसं करते आहे, कारण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला कळलंच असेल. तरी मी 2-3 वेळा व्हिडिओ बंद करून म्हणजे रेकॉर्डिंग सांगितलं त्यांना शांत बसा म्हणून, पण ते व्हायचं ते होतंच आहे, आणि मग मला डिस्टर्ब होतं हे सगळं करायला. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बाय, थँक्यू.